आज आपण बनवणार आहे भोपळ्याची भाजी. जो दुधी भोपळा असतो ते कोण खात नसेल तर एकदा अशी भाजी बनवून बघा. सगळेजण खातील. सेम पनीरसारखी त्याची टेस्ट लागते. कोणी ओळखणार सुद्धा नाही की हा दुधी भोपळ्याची भाजी आहे. तर इथे मी एक भोपळा घेतलेला आहे. तो आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तो आता कट करून घेऊया आणि त्याच्या जो पुढचे देठ आहे वगैरे तो काढून घेऊन जे भोपळ्याच्या वरच्या साल असतात ते आपण एका राऊंडरने साल काढून घेऊया. साल सगळ्या बाजूने काढून घ्यायची आणि जर तुम्हाला मधला भाग नको असेल तर तो तुम्ही काढू शकता. मी इथे तसाच ठेवलेला आहे कारण की भोपळा जास्त जून नाही, कोवळा आहे. त्यामुळे मी आतले जो बाजू असते ती मी काढलेली नाही. जर तुमचा भोपळा जास्त जून असेल तर मधले जे बिया असतात त्यामधले काढून घ्या. आता इथे मी सगळ्या साल काढून घेतलेले आहे आणि एकदा स्वच्छ धुवून घेतला तरी चालेल. आता हा भोपळा आपण एका किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचा. आता मी इथे किसणी घेतलेली आहे त्यानं मी हा भोपळा पूर्णपणे किसून घेते. आता भोपळा जो किसलेला आहे त्यामध्ये मी आता 4 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं. जास्तही बेसन पीठ टाकू नका, नाहीतर फक्त पीठ लागेल, भोपळ्याची जरासुद्धा चव लागणार नाही, असं पण होईल. आता यामध्ये थोडासा ओवा हाताने बारीक करून क्रश करून टाकायचा, म्हणजे छानसा सुगंध येतो. नंतर याच्यामध्ये थोडेसे अर्धा चमचा जिरे टाकून घ्या. जिरे टाकून झाल्यानंतर थोडी हळद टाकून घ्यायची, अर्धा चमचा हळद. थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा अर्धा चमचा आणि लाल तिखट पण थोडं टाकून घ्या. आता मी इथे थोडंसं कांदा लसूण मसाला वापरला आहे लाल तिखटच्या ऐवजी. तुम्ही कोणताही लाल तिखट किंवा कांदा मसाला वापरू शकता. आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं. आता मी थोडा अर्धा चमचा मीठ टाकून घेतले. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घेऊ हे सगळं एकत्र करून घ्यायचं. ह्या मिश्रणामध्ये पाणी घालायचं नाही, कारण भोपळ्यामध्ये तसं पाणी असतंच, त्यामुळे पाणी घालायची गरजही पडत नाही, त्यामुळे पाणी घालू नका. आता हे सगळं मिश्रण आपण एका चाळणीमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आधी चाळणीला थोडं हाताने तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपले हे मिश्रण चिकटणार नाही. तोपर्यंत तेल लावेपर्यंत एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्या. मग स्टीमर जर तुमच्याकडे असेल तर स्टीमरमध्ये ठेवा पाणी गरम करण्यासाठी. आता जे मिश्रण आहे ते या चाळणीमध्ये एकसारखं पसरवून घ्यायचं. मध्ये जाड पातळ असं करू नका, सगळ्या बाजूने एकसारखं पसरवून घ्यायचं. आता मी हाताच्या साहाय्याने सगळीकडून असं पसरवून घेते. छान असं हे पसरवून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूने एकसारखं पसरलेलं आहे. कुठेही असं जाड, कुठे मध्येच पातळ असं नाही आहे. आता हे आपण स्टीम करण्यासाठी ठेवून द्यायचं. पाणी आता गरम झालेलं आहे. आता यावरती मी ही चाळणी ठेवून देते आणि वरून एक झाकण लावून द्यायचं. वरून मी आता एक प्लेट ठेवते आणि हे आपण 15 मिनिट वाफ काढून घ्यायचं, म्हणजे स्टीम करून घेऊया. तोपर्यंत मसाला तयार करूया. कढई गरम करून घ्यायची.
त्यामध्ये एक मोठा चमचा तेल ओतलं. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडे जिरे टाकून घ्यायचे. तेल गरम झालं, त्यामध्ये थोडं जिरं टाकलेलं आहे. 7-8 आपले कढीपत्ताची पाने टाकून घ्यायची. आता कढीपत्ता छान असा तडतडला की त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे मी कांदे लांबट असे कापून घेतलेले आहेत, ते आपण टाकून थोडंसं आपण परतवून घ्यायचं. कांदा थोडासा परतून घेऊया, लालसर होईपर्यंत थोडा. आता थोडा कांदा लालसर झाला की त्यामध्ये एक मोठा टोमॅटो मी बारीक करून टाकलेला आहे. तुम्ही 2 टोमॅटो छोटे छोटे घेतले तरी चालेल किंवा एक मोठा घेतला तरी चालेल. हे सगळं मिक्स करून टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत हे मिश्रण आपण भाजून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये 4-5 लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. गरम मसाला अर्धा चमचा टाकून घ्यायचा. सगळं एकत्र करायचं आणि 2 चमचे मी कांदा लसूण मसाला वापरला आहे. तुम्ही तुमच्या तिखट प्रमाण कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तेही टाकू शकता. एक अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि हे सगळं मिश्रण थोडा वेळ आपण परतून घ्यायचं. एकदम मऊ असे टोमॅटो झाले पाहिजेत. आता मी हे सगळे मिश्रण थोडा वेळासाठी भाजून घेते. ते सगळं मिक्स झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असा आपला मसाला भाजला गेलेला आहे. ते थोड्या वेळ आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊया. तुम्ही या मसाल्यामध्ये थोडेसे भिजलेले काजू पण टाकू शकता. आता आपण या चाकूच्या सहाय्याने बघूया की आपली ती वडी तयार झाली का. तर वडी ही शिजलेली आहे, चाकूलाही लागत नाही. तोपर्यंत आपण मिक्सरला लावून घेऊया आपला जो मसाला आहे. तोपर्यंत आपली वडी ही थंड होते. आता थोड्या वेळाने बघू शकता आपली वडी ही छान अशी थंड झालेली आहे. त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. आता मी इथे चौकोनी आकार काढलेला आहे, तर तुम्ही तुम्हाला हवा तसा त्रिकोणी वगैरे आकारने कापू शकता. मी दोन्ही साईडने लाईन मारून असा चौकोनी वड्यांसारखा आकार करून घेते. छान असा भोपळा शिजलेला पण आहे, एकदम हाताला चिटकतही नाही आणि निघतानाही बरोबर सरळ निघतोय, खाली चिटकणार पण नाही. छान असा चौकोन जसं आपण कट करतो तसे तो निघत आहे. बरोबर परफेक्ट प्रमाण झालेलं आहे बेसन पीठ आणि भोपळ्याचं. आता हे आपण सेपरेट करून घेऊया. आता हे सेपरेट करून घेतलं. आता याची आपण भाजी बनवूया. तुम्ही पनीरचे जेवढे तुकडे असतात तेवढे करून घेतले तरी चालतात किंवा जरा मोठे केले तरी चालतील. आता मी तेच मसाला भाजली होती तीच कढई घेतली आहे. त्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकून घेतलं. तेल थोडं गरम करून घेऊया आणि आता यामध्ये जो आपण वाटलेला बारीक केलेला जो मसाला आहे तो यामध्ये तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा. छान असा मसाल्याला कलरही आलेला आहे. आता हा मसाला आपण जर तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया.
त्याला थोडं थोडं तेल सुटायला चालू झालं आहे. तर यामध्ये मी एक थोडं आवश्यकतेनुसार मी पाणी ओतून घेतलं. जशी तुम्हाला थिक ग्रेव्ही पाहिजे असेल तर कमी घाला किंवा थोडीशी पातळ पाहिजे असेल तर जास्त पाणी घालू शकता. मी 2 ते 3 ग्लास पाणी इथे घातलेले आहे. आता तुम्ही बघू शकता छान अशी ग्रेव्ही दिसत आहे. आता या ग्रेव्हीमध्ये जे आपण तुकडे केलेले आहेत तेही टाकून घ्यायचे. थोडीशी उकळी आल्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्या. आता तुम्ही बघू शकता ग्रेव्ही चांगली गरम झालेली आहे आणि थोडी थोडी त्याला उकळीही येत आहे. कलरही छान असा सुरेख आलेला आहे. आता यामध्ये जे आपण भोपळ्याचे तुकडे केलेले आहेत ते टाकून घ्यायचे आणि याला थोडंसं 10 मिनटं शिजवून घ्यायचं. जास्त वेळ शिजवू नका, कारण की वडीही आपली छान अशी शिजलेली आहे आणि मसालाही छान असा भाजलेला आहे. त्यामुळं जास्त वेळ गरम करण्याची गरज नाही. आता हे सगळं मिक्स करून थोड्या वेळासाठी आपण एक उकळी काढून घेऊया. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि थोडा वेळ आपण याच्या उकळी काढून घेऊया. आता तुम्ही बघू शकता छान अशी आपली भाजी भोपळ्याची तयार आहे.